आज सकाळी सन्माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या कार्यालयाकडून आम्हाला देखील पत्र आलेलं आहे आणि आपल्या बाजार समितीला देखील एक पत्र आले आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अर्थात ERला देखील एक पत्र आले की जागा खरेदीच्या विषयाच्या या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून आम्ही जे काही 10 मुद्दे त्यामध्ये मांडलेले आहेत तर त्या 10 मुद्द्यांच्या वरती सखोल चौकशी करून आमच्या कार्यालयास अहवाल सादर करण्यात यावा अशा प्रकारचा पत्र सन्माननीय DDR कार्यालयाने ERला दिलेले आणि ते माहितीसाठी आम्हाला आशाताईला देखील दिलेलं आहे. दरम्यान आज सकाळी साधारणतः मला वाटतं 10 वाजताच्या दरम्यान सन्माननीय सचिव रुपेश कवडे साहेबांचा फोन आला की आपण उद्याची मासिक मीटिंग रद्द केलेली आहे. पण या सगळ्यामध्ये काल 2-3 दिवसापासून तालुक्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं आणि शेतकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आलं की ही जागा आपल्याकडे 13 एकर जागा उपलब्ध असताना नवीन जागा खरेदी करू नये असा एक सूर समाज माध्यमांवरती देखील तो आला आणि मग आता उद्याची मीटिंग रद्द केलेली आहे. तर मग त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांशी बोलावं म्हणून आपल्या सगळ्यांना बोलावलेलं आहे. त्यावेळी मी त्यांना हेच सांगितलं की ही परमिशन तुम्ही दिली कशी, कारण जर संस्थेकडे जागा आहे 13 एकर जागा असताना देखील तुम्ही त्यांना जागा खरेदीचे परमिशन देता, हा परमिशन द्यायचा अधिकार आहे का? ते मला म्हणाले की ताई तुम्ही आलायत ना, निश्चितपणाने मी म्हटलं तातडीने तुम्ही सांगाल, पण मीटिंग उद्याच आहे, परवा मीटिंग आहे, उद्याच्या एका दिवसात तुम्ही केलं नाही तर मग आम्हाला जन आंदोलन उभं करावं लागेल आणि ते सर्वपक्षीय असणार, ते शेतकऱ्यांच्या हिताचं असणार आणि ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तुम्ही होऊच नाही, तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचं आहे का बरोबर, ते तुम्ही तपासून घेऊन पहिलंच करायला पाहिजे होतं. त्यांनी मग तातडीने सांगितलं की मी म्हटलं आम्हाला लेखी पत्र पाहिजे. स्वतः संतोष भाऊ आणि माऊली पण म्हणाले की लेखी मिळालं तर जास्त बरं राहील. आम्ही स्वतः बाय हँड ते पत्र DDR कडे घेऊन गेलो तर असं कळलं की DDRचा चार्ज, कारण DDR जगताप हे 8 दिवस ट्रेनिंगला यशोदाला आहेत आणि त्यांचा चार्ज बाळासाहेब यांच्याकडे आहे आणि बाळासाहेबांनी सांगितलं, त्यांना फोन केला तर ते म्हणाले हायकोर्टात काही काम असल्यामुळे मी इकडे आलेलो आहे. काय विषय होता तर मी त्यांना विषय सगळा समजावून सांगितलं, असं असं आहे आणि तिथल्या असणाऱ्या व्यक्तीकडे पत्र सुपूर्द केलं आणि त्यांना सांगितलं की ते म्हणाले मला तरी असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे का ह्या खरेदीचं परमिशन देण्याचा अधिकार पणन संचालकाला नाही, हा मोठा व्यवहार आहे. तर मी म्हटलं ते आता तुम्ही तपासून काढा, आम्ही पण काढतो, कारण आम्ही GR काढतो, तुम्ही पण काढा तुमच्या ऑफिसकडे. ते म्हणाले ताई मी किती उशीर झाला रात्री तरी सकाळी 10 वाजता आपल्याशी संपर्क साधतो. त्या पद्धतीने सकाळी माऊलींनी मला फोन केला 10 वाजता, मी त्यांना 10:30 वाजता फोन केला की तुम्ही पत्र काढणार आहेत की नाही, कारण त्यांनी भले मीटिंग रद्द केली पण आमचा त्यांच्यावर विश्वास नाही, कारण जागा खरेदी झाल्या पाहिजेत. कुठे झाल्या पाहिजेत? जिथे नाही किंवा जिथे गरज आहे, निकड आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, की जिथे सगळे शेतकरी नाराज आहेत, सगळ्यांची नाराजी आहे. आता काल प्रियंका ते म्हणाल्या की मी राजीनामा देऊन टाकते. राजीनामा देणं हा याच्यावरचा पर्याय नाही असं मला तरी वाटतं. लोकप्रतिनिधी ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं आपण तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिथे शासन म्हणते की 1 रुपये दराने जमीन खरेदीला परमिशन मिळेल, शासन तुम्हाला देऊ करते, तुम्ही तुमच्याकडे असणारं वापरात आणून दुसरी मागणी केली तर आमचं काही म्हणणं नव्हतं. परंतु इथे चाललेला हा गोंधळ कागदावर आला पाहिजे, कारण यांचा काय भरोसा, उद्या मीटिंग रद्द करतील पुन्हा 7 दिवसांनी लावतील, कारण शेवटी तर त्यांचा अधिकार आहे, मार्केट कमिटीचा अधिकार आहे आणि म्हणून मार्केट चेअरमॅननी जर पुन्हा तो खेळ मांडला तर मग आपण काय करणार. त्यासाठी त्यांना म्हटलं सर तुम्ही म्हटला होतात की मी कायद्यात बसवून पत्रच देतो आणि त्या पद्धतीने त्यांनी बघा हे जे तुम्हाला पत्र दिसतंय त्या पत्रामध्ये मुद्दे घालून की माझं नाव आहे, माऊलीचं आहे, की या ठिकाणी मंडळाचे जे सदस्य आहेत म्हणजे संतोष भाऊ असतील, प्रियंका असतील, ह्या लोकांचं जे मत आहे त्या मताला अनुसरून ते मुद्दे त्यांनी 10 दिले, त्या मुद्द्याची त्यांनी उत्तरं द्यायचे, खुलासा करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो विषय घ्यायचा नाही. आणि म्हणून कुठेतरी आता आम्हाला एक अपेक्षा वाटते की काल जे आम्ही म्हटलो की तुम्ही जे हे परमिशन दिलं ना, पणन संचालक विकास रसाळ यांना मी जे म्हटलं तिथे सगळेच होते, त्यांच्या त्या पवार मॅडम पण होत्या, त्यांनी त्यांना बोलवलं होतं पत्र टाईप करायसाठी. मी म्हटलं पैसे घेऊन या परमिशन तुम्ही दिलेल्या आहेत असं आमचं म्हणणं आहे, असं आमच्या संचालकांचं देखील म्हणणं आहे. म्हणजे हे सुद्धा त्यांच्या समोरच सांगितलं, मागून बुडून नाही सांगितलं, परंतु ते कुठेतरी भेदरले, त्यांच्या लक्षात आलं. आणि मी त्यांना एवढंही सांगितलं की
याच्याबाबत तुम्हाला देणं आमचं कर्तव्य आहे पहिलं. कारण सुरुवात करायचं स्टेप चढायची असते, डायरेक्ट वरती उडी मारायची नसते. तर मी ठरवलं असतं तर मंत्र्याकडे जाऊन बसली असती. पण त्याची पहिली स्टेप आहे की तुम्हाला पहिलं विचारलं पाहिजे तुम्ही काही करताय की नाही करताय. तुम्ही म्हणाला असत कदाचित तुम्ही आमच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे होतं, ते आम्ही कमी पडलो असं सिद्ध होईल. आणि म्हणून म्हटलं मागचा अनुभव आम्हाला फार कडू आहे बाजार समितीच्या बाबतीत. आणि आत्ताच्या वेळी सुद्धा गायरान सावरगाव जेव्हा मागच्या टर्म मध्ये चेअरमॅन रघुनाथ शेठ होते तेव्हा आम्ही जागा पाहायला देखील गेलो होतो, कारण सावरगावचं गायरान होतं. आणि रामभाऊजी खरंच ती जागा टॅमॅटोच्या मार्केटच्या दृष्टीने खूप चांगली होती, अगदी वाणी साहेबांच्या बंगल्याच्या पुढेच होती ती. आणि मग ते पण बघून आलो होतो. मग इथे आपल्याकडे जागा आहे, शासन जागा द्यायला तयार आहे. इथे हिवऱ्यामध्ये आहे, यांच्या मांजरवाडीमध्ये आहे, खोडदमध्ये आहे, येडगावमध्ये आहे, तुमच्या खानापूरमध्ये आहे. मग एवढ्या ठिकाणी असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करायला आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहोत. पण शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांचं नुकसान करून एवढे कोट्यावधी रुपये, कारण 28 कोटी समथिंग लक्ष रुपये नुसते जागेचं झालं, पण पूर्ण होत असताना ते 44 कोटीवर जाणार आहे. आणि एवढा मोठा होणारा कारभार आपल्या डोळ्यासमोर जर होत असेल आणि आपण गप्प बसणार असू तर हे काय बरोबर नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी कालची 24 तासाची आमची ही धावपळ आहे. ही मी त्यांना स्पष्ट सांगितलंय की ही मीटिंग कॅन्सल करा. त्या सचिवाला त्यांनी काल संध्याकाळी पण शोधलं. काल संध्याकाळी त्याने फोन बंद करून ठेवला होता. कोण आहे तो सचिव तुमचे? कवडे, रुपेश कवडे. त्यांनी फोनच बंद करून ठेवला, बरोबर ना भाऊजी? आणि म्हणून मला तर शंका येत होती की जर व्यवहार झालेला आहे तर हे काय कधी काही करू शकतात. परंतु सकाळी बाळासाहेब टावरेंनी सांगितलं, ताई मी स्वतः सांगितलंय की ही मीटिंग आणि या मीटिंगमध्ये विषय होता कामा नये जोपर्यंत तुम्ही आम्हाला अहवाल सादर करणार नाही. हे त्यांना फोनवर देखील सांगितलं, सचिवालाही सांगितलं, चेअरमॅनला सांगितलं आणि पत्र काढून तातडीने AR ला सगळ्यांना पाठवण्याची व्यवस्था संस्थेला म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील त्यांनी तातडीने केली. त्यांनी मागितलेले मुद्दे आणि मुळात खरोखरच पेच आमच्याकडे असा आहे, आम्ही पालकमंत्र्यांच्या इथे सुद्धा पत्र दिलेलं आहे. कारण आपले रौंदळ साहेब आहेत, त्यांना पण म्हटलं की तुम्ही पण काढा आणि पहा की यांना किती अधिकार आहे, ते कसला वापर करताय आणि कुणासाठी करताय हे शोध झाला पाहिजे. अन्यथा जर हे ते थांबवलं नसतं तर उद्या आंदोलन हे ठरलेलंच होतं. ते जनतेचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी, शेतकरीच आणि आम्ही शेतकऱ्याची लेकर आहोत, आम्ही सगळे रस्त्यावर येणार आहोत. पण संचालकांनी हे जो आदेश दिलेला आहे तो घ्यायला त्यांना अधिकारच नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, माझं म्हणणं नाहीये. माझं म्हणणं नाही. त्यांच्यात चाललेलं जे आहे की तो अधिकार आहे की नाही कितीपर्यंतचा आहे. कारण रकमा असतात ना की बाबा 5 कोटीचा आहे, 50 लाखाचा आहे की 1000 कोटीचा आहे, हे सगळं शोधायला लागतं. आता GR आहे ना नवीन, आपण जुन्या GR ला दाखवत बसलो तर चालणार नाही. कदाचित एखादा नवीन GR आला असेल, मग म्हणून तो त्यांनी तपासावा, तो अधिकार त्यांचा आहे. मग मान्यता कशी काय दिली? आधी तपासला होता का? तपासला असेल तर मग आम्हाला द्या म्हटलं आम्ही. म्हणजे आम्ही कायद्याच्या चाकोरीत राहून आपल्या शेतकऱ्यांचं हित कसं जोपासता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण संचालकांनी पैसे घेऊन हा आदेश दिला असं तुम्ही त्याच्या तोंडावरच आरोप केला, काय म्हटले ते? ते काय म्हणणार होते? त्यांनी पत्र काढलं नसतं तर आम्हाला तर असंच वाटलं असतं की हे उद्याचं आपल्याला रान पेटवावं लागेल. परंतु त्यांनी तातडीने त्या पवार मॅडमला बोलवलं आणि DDR ला पत्र द्यायला लगेच तयारी दाखवली. ते पत्र देखील संतोष भाऊ तिथेच बसला, माऊली सुद्धा तिथेच थांबले आणि ताबडतोब ते पत्र करून घेतलं 5 वाजता. आणि 5:30 वाजता आम्ही DDR ऑफिसला गेलो आणि तिथे दोघेही नसताना, म्हणजे जो मूळ आहे ते जगतापही नव्हते आणि बाळासाहेबही नव्हते ज्यांच्याकडे चार्ज होता, पण त्यांनी देखील आज जी भूमिका बजावली. असं जर केलं तर निश्चितपणाने बाळासाहेब टावरेंचं जसं आम्ही कौतुक करतोय, उद्याच्या काळामध्ये जर न्याय या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार असेल तर संचालकांचं जाऊन स्वतः स्वागत करून स्वतः त्यांना या ठिकाणी बोलवून आम्ही त्यांचा सन्मान करू. बाजार समितीला जागेची आवश्यकता आहे, बाजार समितीकडे पैसे देखील भरपूर आहेत, आवश्यकता आहे तर ती जागा घ्यायला हरकत काय? जागा इथे आहे ऑलरेडी 13 एकर आणि ती तशीच पडून आहे. आणि मग त्या जागेचा वापर करा आणि दुसऱ्या जागेची मागणी करा शासनाकडनं. सांगितलं तुम्हाला एवढ्या गायरानं एवढी जागा इथे आहे शासनाकडे, शासनाने दिली नाही, आपण प्रयत्नच केला नाही, तर मग आपण दोषी आहोत किंवा सरकार दोषी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या क्षेत्रामध्ये गायरान उपलब्ध नाही, त्यामुळे तीच जागा घेणं. मग त्यांच्याकडून लेखी घ्या, म्हणणं घ्या त्यांचं. त्यांनी लेखी द्यावं ना, आम्ही तुमच्या समोर लेखी आलो की नाही, मग त्यांनी पण लेखी द्यावं. असं आहे
त्यांनी म्हटलं की ह्या क्षेत्रात उपलब्ध नाही. वारुळवाडीमध्येच गायरान पाहिजे असं काही नाही ना. वारुळवाडीच्या शेजारी मांजरवाडी आहे. जेवढी वारुळवाडी आणि मार्केट लांब आहे तेवढीच मांजरवाडी आहे, तेवढंच येडगाव आहे. म्हणजे बाजार समिती इथेच पाहिजे, स्पॉटवर पाहिजे. हे काय चहाचं दुकान नाही ना की नाक्यावरच पाहिजे का जिथे माझा चहा विकला जाईल. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असते. बाजार संकुल थोडंसं लांब जरी असलं पण शेतकऱ्यांच्या हिताचं असलं, शेतकऱ्यांना अनेक सोयीसुविधा तिथे देता आल्या पाहिजे, ट्रॅफिक जाम नाही झालं पाहिजे, अशा ठिकाणी जर असेल तर थोडंसं चालतं ना. आता मुंबईची बाजार समिती पहिली क्रॉफेट मार्केटला होती, कालांतराने मुंबईचं लोकसंख्या वाढली ती वाशीला आली. आता वाशीची ती उरणकडे शिफ्ट होते असं कळतंय. म्हणजे बाजार समिती प्राईम स्पॉटलाच पाहिजे किंवा जवळच पाहिजे शहराच्या, असं काही नाही. उलट शहराच्या लांब हवी, हा बेसिक नियम आहे. का तर सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये, सोयीसुविधा उपलब्ध व्हावेत, ट्रान्सपोर्टेशन इझी व्हावं. टीपी प्लॅन जर असेल तर तो आम्हाला दाखवा. कोणत्याही प्रकारचा प्लॅन त्याच्यातला दिसत नाही. मग आता जर त्याच्यात काहीच केलं नाही तर नवी जागा क्या घ्यावी एवढाच आमचा मुद्दा आहे. आपल्याकडे जागा उपलब्ध असताना तुम्ही जर दुसरी जागा घ्यायला निघाले गुंतवणूक ते म्हणून चुकीचं. घेतली तर काय हरकत आहे असं बी ते युक्तिवाद करतील. बाजार समिती ही काय रिअल इस्टेटचा धंदा करणारी संस्था नाही. ज्याला खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा त्यांनी ते करावं, त्याच्यासाठी स्वतः त्याच्या पैशाने करावं. नाही, गुंतवणूक हा विषय गुंतवणूक आता हा येत विषय नाही, येतो. कारण शासनाने 1 रुपयात तुम्हाला बाजार समितीला जागा देऊ केली आहे. त्याच्यामुळे गुंतवणूक करावी तर अशा ॲसेटवर करावी तर ज्याच्यातून शेतकऱ्यांना काहीतरी 2 रुपये मिळतील. प्रोसेसिंग प्लांटवर गुंतवणूक करा, बरोबर ना. आता त्या दिवशी आम्ही तेच म्हणालो की आता शेतकऱ्यांना ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत. उन्हाचं टेम्परेचर आता 42-43 गेलंय. आता आपण जर गेलो ना, धना टाकलं तर खालून उपतो. ते का होतं तर ते खाली कॉन्क्रीट तापते. आमचं म्हणणं हे मोठं तिथं एक शेड होणं, सेल हॉल होणं गरजेचं आहे नारायणगावच्या बाजार समितीमध्ये. आता तुम्ही जर पुणा नाशिक हायवेने आलात ना तर ती धारावीची झोपडपट्टी आहे ना, तशी मागच्या बाजून आमचं मार्केट दिसतंय. कुणी फाटका पत्रा लावलाय, तुटका पत्रा लावलाय, जाळी लावली, साड्या लावल्यात. ते कसं दिसते हे पण पाहिलं पाहिजे. ह्या मूलभूत सुविधा. पिण्याचं पाणी मला वाटतं आता काल परवा मला कोणतरी वाणी साहेबच म्हणाले की मी ते पिऊन आलो. आताशी सुरू झाले, तब्बल 2 वर्ष झाली त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. तिथे पुढं शेड वाढवायचं होतं, याला सगळ्याला तब्बल 2 वर्ष गेले. अजूनही आमच्या बऱ्याच काही विकासाचे प्रकल्प आहेत ते अजून संपलेले नाहीत. जुन्नर बाजार समितीचा विषय आहे, तिथं काही नवीन कामं करायची आहेत, ओतूरमध्ये करायची आहेत, पण ते होत नाही. आमचं म्हणणं तुम्ही म्हणता गुंतवणूक म्हणून, गुंतवणूक करण्याला ही एकतर रिअल इस्टेटची एजन्सी नाही, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की शेतकऱ्यांना सेवा सुविधा देऊन जर तुमच्याकडे पैसे उरले तर मग हरकत नाही. जर जागा खरेदी करतच असेल तर ती योग्य भावात तिची व्यवहार जो काय तो पारदर्शक असावा, की तो सर्वसामान्य अज्ञानी माणसाला देखील तो ऐकताना तो पटला पाहिजे. इथपर्यंत एक साधा मत आहे. ताईंचा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. ताई, तुम्ही काय सांगाल का ही जागा जी आहे महागड्या रकमेमध्ये खरेदी करण्याचा गाठ आहे, काय कारण सध्या मागे संजय काळे यांचं? सगळ्या जगाला माहिती आहे की मार्केट कमिटी आणि या मार्केट कमिटीमध्ये गेली आपण तर मी तर 22 वर्ष पाहते का हाच सगळा प्रकार चाललेला असतो. त्यामुळे त्याच्यावर प्रत्येक लहान मुलाला विचारलं तर तोच देखील उत्तर देईल. त्याच्यावर मी काय उत्तर द्यायचं, सगळ्यांना माहिती आहे. दुसरा एक विषय कधी माझ्या- काळी तुम्ही त्यांना म्हणजे सहकार्य मदतही केली होती. नाही, हे बघा, चांगलं. मदत चांगल्या कामासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की आम्ही ज्या वेळेला गरज वाटली तिथे शौचालय नव्हती, तिथे स्वतः वाणीसाहेब आले, पाऊस येत होता, शेतकऱ्यांचे हाल, त्यांना बसायला जागा नव्हती, तिथे भोजनालय चांगलं व्हावं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी का भांडू नये का, आणि जर ते करणार असेल त्यांना मदत का करू नये. संजय काळेंच्या सोबत जास्तीत जास्त संचालक त्यांच्या सोबत आहे, तुमच्या सोबत फक्त 2-3 संचालक दिसत आहेत. ऐका ना, तर संदीप भाऊ तुम्ही प्रश्न मुद्दा फक्त प्रश्न आता आहे की जागेच्या विषयावर होता. मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांची आहे, कुणाच्या मालकीची नाही. स्वर्गीय सहकार मंत्री शिवाजीराव काळे यांनी संस्था उभी केली. शिवाजी काळे यांनी काम नाही केलं का सभापती म्हणून संस्थेवर? त्यावेळेस होतं कुठं काय असं? त्यांनी संस्था वाढवली नाही का? किती जागा वाढवली ना, केली ना. आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही आणि विरोध सुद्धा नाहीये. जागा घ्यायची असेल ती चांगल्या रेटमध्ये, व्यवस्थित रेटमध्ये मार्केट कमिटीला जागा घ्यायची. आज तर रेट काय चालू आहे, आणि गरज पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना. आज तुम्ही 30-30 कोटी रुपये जर संस्थेत तिथं राहत होणार असेल तर 15 वर्ष 16 वर्ष झाले इथं जागा पडून, तिथं तिचं डेव्हलपमेंट का करत नाही?
तिचं का करत नाही पहिलं? मग जागा घ्यायचा तिथंच आटतास का? ज्या मार्केटला गरज आहे तिथं का करत नाही, घेत नाही? आमचं म्हणणं आहे जागा घ्यायला अजिबात विरोध नाही, परंतु काटल्या भावात कसं आहे, पण काही हे शेतकऱ्यांच्या हितच आहे का? मग शेतकऱ्यांच्या ह्याच्यातून मिळालेले पैसे शेतकऱ्यांनी जे मला निवडून दिले मार्केट कमिटीचं संरक्षण करण्यासाठी आणि आमचा काय चांगल्या गोष्टी त्या करण्यासाठी, याचा गांभीर्याने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आम्ही विरोधासाठी विरोध अजिबात करणार नाही. ती जागा तुम्ही मान्य करावं, तुम्ही सांगावं पत्रकारांनी ही जागा त्या रेटची आहे, आमचं त्याला प्राधान्य राहील. तुम्ही जाऊन सांगा ही जागा खरंच त्या रेटची आहे आणि योग्य दर आहे ना आणि घेतली पाहिजे. हे तुम्हाला मान्य असेल तर आमचं काही म्हणणं नाही. शेवटी तुम्ही जनतेला अन्यायाला वाचा फोडणारे तुम्ही आहेत. तुम्ही चौथा आधारस्तंभ आहे पत्रकार म्हणजे. आणि मग हे सगळं पटलं पाहिजे ना. आज कशामुळे वादंग उठलं? शिवाजी काळांनी अजिबात सहकार म्हणून शिवून त्यांनी संस्था उभ्या केल्या. त्यांच्या काळात होतं का असं काही? आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला घ्यायचीच होती जागा तर मासिक मिठा झाली ना आता 2 महिन्यापूर्वी 3 महिने. तिच्यात मिशी मांडायला पाहिजे होता की अशी जागा आपण खरेदी करतोय. सगळ्या शेतकऱ्यांचं त्यातून काय अडचण झाली असते? काहीच अडचण झाली ते नसती. वार्षिक सभेमध्ये विषय यायला पाहिजे होता. घेतला पाहिजे होता ना. आम्ही विरोध म्हणून अजिबात नाही का संजय काळे आमचे सभापती विरोधक आहेत म्हणून आम्ही करतोय, हे अजिबात नाही. आता कायद्यामध्ये तरतूद आहे की रेडी रेकनरच्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की रेडी रेकनरच्या 4 पट तुम्हाला बाजार समितीला हे खर्च करता येईल. समजा आता मला वाटतं काल कुणीतरी म्हणाल, मी ते ऐकलं, जर उद्या तिथं रेडी रेकनर हायवे गेला, आता तो स्टेट हायवे, रेडी रेकनर जर 5 लाखाचा असता तर तुम्ही 20 लाखांनी खरेदी करायची का? हेही पाहिलं पाहिजे. तिथं प्रियंकाताई म्हणाल्यात अशा बाजूचे बाजारभाव मी तिथला दस्त काढलाय. हा सर्वे नंबर 48 आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे हा रस्ता इकडून आणि पलीकडच्या बाजूनं 57 सर्वे नंबर आहे. त्याच्यामध्ये 2 लाख रुपये गुंठ्याचा व्यवहार आहे. माझ्याकडे तो कागद पण आहे, तो फेरफार पण आहे. आणि ऐकून घ्या तुम्ही, तो फक्त 17 गुंठ्याचा कागद आहे. मला सांगा 10 एकर जमीन खरेदी करताना रेटवर जातो का 17 गुंठे करताना रेटवर जातो? हे पण तारतम्य बाळगलं पाहिजे. आता जनता खूप हुशार झाली, लोकांनाही कळतंय. प्रियंकाताई म्हणाल्या ना तसं आता मी त्या रस्त्याला राहतो ना, आम्ही रोज येतो. नाना नारंगावात राहतात, नानांना रेट माहिती आहे, तुम्हालाही रेट माहिती आहेत. हा एक भाग झाला. आता या सगळ्या कन्क्लुजनवरती माझं स्वतःचं मत असं आहे तर रेट, जागा हे सगळं कुठं आहे काय याच्यापेक्षा त्या 13 एकराचं काय, ती 13 एकर असताना नवीन जागा घेऊच नाही या मताचा व्यक्तिगत मी आहे.